आर-एस-एसच्या बालेकिल्ल्यातलं आर-एस-एसचं माहेरघर असणारं, हेड ऑफिस असणारं नागपूर आणि नागपुरातलं कॉकरोच जनता पार्टीचं कार्यक्रम जो आहे, स्टेज आहे, ते गुरुदेव सेवा मंडळाने गाजवलं. त्यातही गुरुदेव सेवा मंडळामधील जे सत्यपालांची सत्यवाणी हे जे सगळा शिष्य संप्रदाय आहे त्यांचा कीर्तनकारांचा, ज्यांनी ग्रामगीतेला तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेला समुद्रापार नेऊन पोहोचवले, ज्यांनी खेड्यापाडे पिंजून काढले, अशा सत्यपाल महाराजांनी सुद्धा कॉकरोच जनता पार्टीचं स्टेज गाजवलं. आर-एस-एसच्या माहेरघरात उभं राहून त्यांनी आपल्या सत्यवाणींनी सगळ्या जनतेला हाक दिली. कारण त्यांनी आतापर्यंत सुद्धा जे कीर्तन केलेत सत्यपाल महाराजांनी ते अतिशय सत्य आणि निर्भीडपणे आपली भाषा त्यांनी मांडलेली आहे आणि ते आता या वृद्ध वयापर्यंत सुद्धा झिजलेले आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं साहित्य घेऊन त्यांनी खेडेपाडे अक्षरशः पिंजून काढले आहेत. पण ते न घाबरता आज सुद्धा तेवढ्याच ताकदीने, तेवढ्याच आवेशाने आणि तेवढ्याच आनंदाने, उत्साहाने त्या ठिकाणी बोलत होते. सारा महाराष्ट्र ऐकत होता. खरोखरच आहे. एकीकडे आणि सत्यपाल महाराजांनी हे सुद्धा सांगितलंय, की अभिजितला लोक बी-जे-पीची बी टीम म्हणतात. कोणी बी टीम म्हणो का ए टीम म्हणो, पण हे लेकरू जे आहे ते 4 दिवस झाले जणू काही जेवलं नाही असं उपाशी-तपाशी इकडं-तिकडं फिरत आहे. आज त्याला चक्कर आल्यासारखं होत होतं. अक्षरशः जेवणसुद्धा वेळेवर त्याला करणं होत नाही. मग बी टीम असेल, तर जनतेसाठी असं फिरेल का? किंवा बी टीम असेल तरीही बी-जे-पीतील एखाद्या मंत्र्याचा तो राजीनामा मागत आहे. कारण का? तर आता या नीटच्या पेपरमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आपलं प्राण संपवले, आपलं जीवन संपवलं, त्यांची जबाबदारी घ्यायला मात्र कोणीही तयार नाही. पण एखाद्या लेकराच्या अंतःकरणातून कळवळा येणं, की खरोखरच त्याच्या आई-वडिलांच्या वेदना काय असतील, ज्या लेकरांनी आपलं जीवन संपवलंय. ज्यांनी स्वप्न उराशी बाळगलं होतं, आम्हाला डॉक्टर व्हायचं आहे. त्यांचं स्वप्न तर गेलंच सगळं वाहून पाण्यामध्ये, पण किमान लेकरू सुद्धा राहिलं नाहीये जिवंत. तर त्यांच्या आई-वडिलांचं काळीज किती पिळवटून निघलं असेल आणि याची जाणीव कुठेतरी अभिजितला झाली. म्हणून अभिजित आज अनेक ठिकाणी उपाशी-तपाशी फिरून या मंत्र्याचा राजीनामा मागत आहे. पाठीमागे तर असावंच लागतं आणि ज्येष्ठ लोकांनी तर जरूर असावं लागतं. त्यातही गुरुदेव सेवा मंडळ अभिजितच्या पाठीशी उभं राहिलं. ही एक मोठी आनंदाची गोष्ट आहे. कारण का? तर लहान लेकरं म्हणल्यानंतर काय लहान लेकरांना काही कळत नसतं. ते काय जायचे त्याच्यामागे हेच असतं मोठ्या माणसांचं म्हणणं. पण एवढे महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ज्यांनी कीर्तनं केले, असे सत्यपाल महाराज मात्र त्या ठिकाणी अभिजितच्या पाठीशी उभे राहिले आणि सगळ्यांना खडसावून सांगितलं त्यांनी अक्षरशः. आज ज्या लेकरांनी जीवन संपवलं आहे, आज कोणी तोंडातून शब्द काढायला तयार नाही. त्यांनी सांगितलं पुढे हे सुद्धा, की दिल्लीमध्ये धर्मेंदर आहे, महाराष्ट्रामध्ये देवेंदर आहे आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मात्र दलिंदर समजले. कारण का दलिंदर समजले, तर ते 100 कोटीला तुम्ही खासदार विकत घेत आहे, 50 कोटीला आमदार विकत घेत आहे आणि ₹500 मतदार विकत घेत आहे तुम्ही. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना आम्हाला तुम्ही दलिंदर रेषेमध्ये घातलेलं आहे. एक दलिंदरचं कार्ड देता आणि बसा घरी ₹2 किलोचे गहू फुकटमध्ये देऊन खात बसा ते. एवढं दलिंदर करून टाकलं. कारण का ही परिस्थिती अक्षरशः ही सत्य परिस्थिती सत्यपाल महाराजांच्या सत्यवाणीतून कथन केलेली आहे त्या स्टेजवरती. आणि म्हणूनच असे लोक पाहिजे आहेत पुढे मांडायला. किती लोकांना समजेल अशा भाषेमध्ये त्यांनी आपल्या वाणीमध्ये हे मांडलेलं आहे. खरंच यांनी आज जी देशाची व्यवस्था करून ठेवली आहे राजकारण्यांनी, जी काँग्रेसला 70 वर्षात करणं झाली नाही. हे लोक म्हणत राहतात ना, काँग्रेसनं 70 वर्षे काय केलं? खरंच आहे, काँग्रेसला 70 वर्षे देश भिकेला जो लावणं झाला नाही, तो 10-12 वर्षामध्ये भिकेला लावून मोकळे झाले. आज गावागावाची परिस्थिती काय आहे? अक्षरशः असं एकही घर नाही गावागावामध्ये, की जे कर्जबाजारी नाही. घर तर कर्ज काढून बांधलेलं आहे. पोरीचं लग्न तर कर्ज करून घेतलेलं आहे. अलीकडे तर पोराचं लग्न सुद्धा कर्ज काढून करावं लागत आहे लोकांना. शिक्षणासाठी तर कर्ज काढलेलं आहे. नोकरीसाठी तर कर्ज काढलेलं आहे. शेवटी नोकरी तर हाताशी आलीच नाही. शिक्षणाचा काही उपयोगच झाला नाही. पण त्या शिक्षणाच्या, नोकरीच्या कुठेतरी मिळेल बापा या आशेपोटी मात्र लेकरं लोकं गमावून बसले. कारण त्या लेकरांच्या निराशा पदरी जेव्हा पडल्या, तेव्हा दुसरा मार्ग त्यांच्या समोर राहिला नाही. फक्त
जीवन संपवणे हाच मार्ग राहिला होता. पण आजही या धर्मेंदर नावाला काहीही वाटत नाही. आजही समोर येऊन हा मंत्री बोलायला तयार नाही. आजही हा मंत्री काही सुधारणा करायला शिक्षण व्यवस्थेमध्ये तयार नाही. ही जर व्यवस्था आपल्या देशाची असेल, तर अजून का सत्यपाल महाराजासारखे सगळे लोक पुढे येऊ नयेत? आज एक सत्यपाल महाराज पुढे आले, कॉकरोच जनता पार्टीचं स्टेज गाजवलं. असे अनेक सत्यपाल महाराज पुढे आले पाहिजे. सत्यपाल महाराजांनी सांगितलंही त्यांचे जे शिकलेले आहेत त्यांचे शिष्य सगळे त्यांच्यासारखंच जे कीर्तन करतात त्यांनी सांगितलं की मी सत्यपाल आहे, माझा मुलगा धर्मपाल आहे. असे अनेक त्यांचे संदीप पाल आहे. त्यांचे शिष्य आहेत सगळे. असे आम्ही 50 पाल आहोत आणि हे असे 50 लोकं जर रस्त्यावर उतरले खरोखर, तर सळो का पळो होईल या धर्मेंदर सारख्या मंत्र्याला. पण नुसत्या मंत्र्याचा राजीनामा घेऊनही चालणार नाही. याच्यामध्ये सुधारणा, ठोस सुधारणा होणं आवश्यक आहे आणि ह्या सुधारणा करायला कुठलंही सरकार तयार नाहीये. अशाच प्रकारचं आता हे नीटच्या परीक्षेमध्ये झालं. असे अनेक ज्या फॅकल्ट्या आहेत शिक्षण क्षेत्राच्या यांनी अशाच करून टाकलेल्या आहेत. अगदी लहान मुलांपासून सुद्धा इंग्रजी मीडियमच्या नावाखाली यांनी लेकरांच्या बुद्ध्या अक्षरशः गहाण ठेवल्या आहेत. त्यांना नुसतं पोपट केलेलं आहे. त्यांच्या बुद्धीने अभ्यास केलेला त्यांच्याकडे काहीही नाही. त्यांनी फक्त पोपट करून ठेवलाय आणि हा पोपटपंची अभ्यास जेव्हा लेकरं ओकत जातात आणि शेवटी त्यांच्या जेव्हा निराशी पदरी पडते, त्या निराशेपोटी मात्र ते जीवन संपवतात. पण यात सुधारणा कधीच कुठला मंत्री येत नाही. नीटच्या विद्यार्थ्यांनी जीवन संपवलं काय? डी-एड-बी-एडच्या विद्यार्थ्यांनी, लाखो विद्यार्थ्यांनी जीवन संपवलं काय? यांच्या डोळ्यातून कधी अश्रूचा थेंब आला नाही आणि हे पुढे येऊन बोलले सुद्धा नाहीत माध्यमासमोर, की आम्ही यानंतर असं होऊ देणार नाही. आम्ही कायमस्वरूपी याच्यामध्ये सुधारणा करू. रामबाण उपाय असणारे आम्ही सुधारणा करू. कधीच हे लोक समोर येत नाहीत. कारण यांना भारतीय शिक्षण व्यवस्थेचं काही पडलंच नाही ना. यांना सगळं विदेशात यांची मुलं विदेशात शिकायला आहेत. त्यांना काय दुःख वाटणार आहे? भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये इथल्या विद्यार्थ्यांनी, लाखो विद्यार्थ्यांनी जीवन संपवलं. यांना काहीच वाटणार नाही. ज्या दिवशी यांचे मुलं जीवन संपवतील, परदेशातली शिक्षण व्यवस्था ज्यावेळेस बिघडेल, तेव्हा यांना कुठेतरी जाणीव होईल, की पण हे पाप तर माथी बसतच आहे ना. आज धर्मेंदर असेल, काल दुसरा शिक्षण मंत्री होता, उद्या तिसरा शिक्षण मंत्री असेल. जो येईल त्याच्या हे पाप डोक्यावरती, याच्या माथ्यावरती बसत आहे. हे पाप फेडणार कुठे आहेत? नरकात जाऊन की स्वर्गात जाऊन सांगता येत नाही. कारण हे स्वर्गात तर कधी जाणारच नाही. इतके दलिंदर यांनी, इतक्या आई-वडिलांचा श्राप यांनी घेतलेला आहे डोक्यावरती. आज त्या सेमीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना सायन्सचं येस कळेनासं झालंय, तरी हे रटायलेत अजून विद्यार्थ्यांवरती लादायलेत. अरे त्याच्यामध्ये सुधारणा करायला तुमच्याकडे काहीच मार्ग नाहीत का? आता आपल्याला त्याच्यावर सुद्धा डिटेल घ्यायचं आहेच. यांना यांना सगळ्यांना पत्र लिहून यांना असं एखाद्या कुंभकर्णाला हलवून सांगावं लागतं, तसं यांचे नाकं दाबून यांना सांगावं लागणार आहे. कारण का? तर नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाहीत. जेव्हा यांचे नाक दाबेल जनता, तेव्हाच हे कसं तरी तोंड उघडतील. आणि आज कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून खरं तर यांचं नाकच दाबणं चालू आहे. हे नाक दाबणं आवश्यकच आहे, तरच हे विद्यार्थ्यांचे जीवन इथं वाचवतील कसे तरी. नाहीतर लाखो विद्यार्थी दरवर्षी मरत आहेत आणि मृत्यूला कवटाळत आहेत आणि हे पेपरला छापत आहेत मस्त. यांचं चाललंय मस्त व्यवसाय चाललाय त्याच्यावरती. रोज टीव्हीवर दाखवत आहे, आज इतक्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. काही भूषण म्हणून सांगताय का तुम्ही? दुष्ट दुर्जनांनो, हे दूषण आहे महाराष्ट्रासाठी आणि भारत देशासाठी, की इतके लेकरं आज मरत आहे. भूषण म्हणून छापत आहे. शरम वाटत नाही? थोडी लाज वाटत नाही असा आकडा छापत असताना? अरे हा आकडा कुठेतरी कमी करता आला पाहिजे. कमी करून तो शून्यावर आणता आला पाहिजे. विद्यार्थी आत्महत्येचा असेल, शेतकरी आत्महत्येचा असेल. पण काहीच वाटत नाही, काहीच वाटत नाही या लोकांना अक्षरशः. आणि मग का अभिजित सारखा एखादा विद्यार्थीच होऊन रस्त्यावरती उतरू नये? कारण ह्या लोकांना तर काहीच कळेना, तर विद्यार्थ्यांनाच उतरावं लागेल. आणि खरं तर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये हे 100% विद्यार्थी वर्ग आहे. आज सत्यपाल महाराजांसारखा एखादा ज्येष्ठ व्यक्ती पाठीशी राहिलाय, तर खरं हे विद्यार्थ्यांचं भाग्य म्हणावं लागेल. आज सगळ्या मंत्रालयांनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहणं आवश्यक आहे. 100% मंत्र्यांनी पाठीशी राहणं आवश्यक आहे. पण यांना यांच्या गटांचं आणि यांच्या पार्ट्यांचं पडले. यांचे गट आणि पार्ट्या तर यांनी गटारं करून ठेवल्यात अक्षरशः. आणि त्यातही त्या अंधारणीसारख्या घुसलेल्या बाया आणि त्यांनी महाराष्ट्राची केलेली अवस्था आणि काय त्यांच्या मालकांना ह्या बाया शिकवत आहेत. कुत्रे तरी बरे, यांचे कुत्र्यांना तरी कळतं की लोक आपल्याला हाड हाड म्हणायले तर
आपण जरा सुधरावं म्हणून. पण यांना इतकं म्हणूनही यांना फक्त त्या बायांचं ऐकण्यात त्यांचं आयुष्य चाललंय, त्या गटार रोखणाऱ्या, त्या अंधारेसारख्या. पण यांना शिक्षण व्यवस्थेचं कळेना झालंय, ना कशाचं. रात्रंदिवस सरकार पोत्तेच्या पोत्ते देऊन त्या बाईचं गटार छापत आहे पेपरला, गटार दाखवत आहे टीव्हीवरती अक्षरशः. अरे इकडे लेकरं मरत आहेत. याच्यावरही आता आपल्याला अजून डिटेल बोलायचंच आहे. तेव्हा आपण घेऊया की तिनं कसे लचके तोडायला सुरुवात केलेली आहे महाराष्ट्राच्या चांगुलपणाची. आणि इकडे विद्यार्थ्यांचा आशावाद सगळा संपलेला आहे. आई-वडिलांच्या आशा सगळ्या संपून गेलेल्या आहेत, धुळीस मिळालेल्या आहेत. तरी सुद्धा तोंड उघडायला हे लोकं तयार नाहीत आणि म्हणून काँग्रेस जनता पार्टी ही बीजेपीची ए टीम असो का सी टीम असो, पण सगळ्या विद्यार्थ्यांनी बाहेर पडलं पाहिजे आणि या लोकांना धडा शिकवला पाहिजे. आज नवीन पिढी सगळी रस्त्यावर उतरली पाहिजे. आज कुठलीही परीक्षा जर काढली नोकर भरतीची तर 40 लाख विद्यार्थी परीक्षेला असतील. ती परीक्षा कुठली असो, याचा अर्थ एकट्या महाराष्ट्रामध्ये 40 लाख विद्यार्थी अजून बेरोजगार आहेत, पण त्याच्यावरती यांनी तोडगा काढलेला नाही. बोलायला तयार नाहीत, पण यांचा एक आमदार फुटला तर यांचं अक्षरशः आयुष्य फुटल्यासारखं रडत बसले ते. अरे इकडे आमचे सगळे विद्यार्थ्यांचे नशीब फुटलेत आमच्या लेकरांचे. आज ते रस्त्यावर आहेत. 40 लाख लेकरं कुठेही परीक्षेला पेपर द्यायला आहेत, याचा अर्थ आमचे 40 लाख विद्यार्थ्यांचं आज नशीब फुटलेलं आहे. तुम्हाला तुमच्या 2-2 आमदार खासदारांचं पडलेलं आहे. बघा आता हे 4-5 आमदार फुटले तर यांची कशी आग आग होत आहे. अरे मग ज्यांचे लेकरं मृत्यूला कवटाळलेत ना, त्यांच्या मायबापाच्या हृदयाची किती आग होत असेल, त्यांच्या काळजात सगळी आग उठली असेल. हे दिसत नाही का तुम्हाला? आज ती गटारीन बाई सगळ्या महाराष्ट्रभर लोकांचे मायबाप मारण्याचे, श्राद्ध घालण्याचे संदेश देत आहे. आणि तो माणूस तिचा मालक असा तिला हुशार हुशार म्हणून पोते उधळत आहे तिच्यावर पैशाचे. आज ज्यांचे लेकरं मृत्यूला कवटाळले त्यांना काय वाटत असेल? त्यांना द्या ना चांगले संदेश. देऊ शकत नाही तुम्ही लेकरांना. अरे ठीक आहे, तुमची ही परीक्षा हातातून गेली, आम्ही तुम्हाला पुढचा चान्स देऊ. का हे लोकांच्या गावागावामध्ये जाऊन सर्व्हे करत नाहीत? या गावामध्ये किती डिग्री धारक आहेत, किती गुणवत्ताधारक आहेत, किती मुलांना अजून नोकऱ्या देण्याची बाकी आहे? करताय कधी सर्वेक्षण? कधी पाठवलेत तुम्ही तुमचे सरकारी नोकरदार सर्वेक्षण करायला? कधी केले? काय आहे लोकशाही म्हणजे? तुम्हाला लोकांच्या प्रत्येक उणिवा शोधाव्या लागतात आणि त्या उणिवा पूर्ण कराव्या लागतात. आज लोकांना काय कमी आहे ते पूर्ण करावं लागते. तुम्हाला तुमचे गटार भरण्यातच आयुष्य चाललेलं आहे. 2-4 बाया मोठ्या केल्या, त्यांच्यावर पैसा उधळून म्हणजे महाराष्ट्राचा विकास झाला असं नाहीये. आज 40 लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. आज कुठल्याही परीक्षेला ह्या नीटच्या पेपरला 22 लाख विद्यार्थी होते. एका पेपरला एका वर्षी 22 लाख विद्यार्थी असतील. 22 लाख विद्यार्थ्यांचं नशीब तुम्ही धुळीस मिळवलेले. 22 लाख विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना आज काय वाटत असेल? त्यांचं काहीच वाटत नाही. ते मतदार नाहीत उद्याचे या देशाचे 22 लाख विद्यार्थी. का ह्या 2-4 बायाच मतदार आहेत का? आज त्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवायला तुमचे तोंड उघडत नाहीत. आज यांच्या नाकामध्ये अक्षरशः काकडे घालण्याची वेळ आलेली आहे. जेव्हा यांना शिंका सुटतील आतून, तेव्हा यांचे मेंदू कुठेतरी हलतील आणि हे बोलायला लागतील. म्हणून सत्यपाल महाराजांसारखे सत्यवाणी मांडणारे गुरुदेव सेवा मंडळाचे लोक, सर्वदयाचे लोक समोर आले पाहिजे आणि बोलले पाहिजे. भिवून किती दिवस बिळामध्ये बसणार? यांना काय गोळ्या घालायची हिंमत आहे? घालू द्या. यांच्या बापात काय अवकात आहे गोळ्या घालण्याची? बघूत आपण यांची. रस्त्यावर येऊन कोणाला गोळ्या घालतात. एका नथुरामाने गोळ्या घातल्या म्हणजे काय आयुष्यभर भीत बसायचं का यांना? तोही गेला ना फासावर, त्यालाही त्याच्या पापाची शिक्षा मिळालीच. त्याने कोणता असा मोठा तीर मारलेला आहे एखाद्या वृद्ध व्यक्तीला मारून? म्हणून हे लोक विद्यार्थ्यांवर किती गोळ्या घालतात आणि काय करतात आपण पाहू. 40 लाख विद्यार्थी जर रस्त्यावर येऊन उतरले तर कोणामध्ये हिंमत आहे गोळ्या घालण्याची? काय पोलिसांमध्ये अवकात आहे गोळ्या फुकण्याची? अरे आम्ही सुद्धा इकडून लाल मिरच्याचा धुपट घेऊन येऊ तुम्हाला काय? तुम्ही येता आमच्या गावामध्ये आणि रस्त्यावरती गोळ्या घालायला? बघूत आपण. आणि त्यातही दिल्लीच्या आंदोलनापेक्षा सुद्धा नागपूरचं आंदोलन जास्त गाजलं. यांच्या घरात जाऊन तिथे भाषण केले लोकांनी. यांच्या घरात जाऊन सत्यवाणी मांडली सत्यपाल महाराजांनी. काय करू शकले हे? काहीच करू शकत नाहीत हे पळकुटे. जोपर्यंत जनता आवाज काढणार नाही आपला, तोपर्यंत आपल्या लेकरांचे मृत्यू हे थांबवणार नाहीत. नाहीतर यांना जर भीत बसलं हे गोळ्या घालतील म्हणून, यांना जर आपण भिलं तर हे रोजच आपल्याला गोळ्या घालत आहेत, रोजच ना आपल्या लेकरांचे जीव घेत आहेत. अक्षरशः खून पित आहेत हे विद्यार्थी वर्गाचा. आणि म्हणून हा
कुठेतरी हा भ्रष्टाचार या लोकांचा, हा खून पिण्याचा यांचं हे थांबलं पाहिजे. ही हिंसा थांबवता आली पाहिजे आपल्याला. म्हणून आपण आज जे कोणी रस्त्यावर उतरतील, मग ते राजकारणी असो का अभिजित सारखा एखादा विद्यार्थी असो, आपण त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे. आपण त्याची ताकद वाढवली पाहिजे. एवढीच आपली अपेक्षा आहे. कारण आपल्याला 40 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य आज उघड्यावरती आहे, रस्त्यावरती आहे. त्याला आपल्याला दिशा द्यायची आहे आणि म्हणून कॉकरोच जनता पार्टी जरी असेल, तरी त्यांच्यासुद्धा पाठीशी उभं राहणं काही गैर नाहीये. आपण रस्त्यावर उतरणं हा आपलं सगळ्यात मोठी ताकद आहे. एवढीच अपेक्षा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. घराघरापर्यंत आपल्या 40 लाख विद्यार्थ्यांच्या हृदयातली आर्त हाक जाऊ द्या. सबस्क्राईब करा चॅनलला. जय हिंद, जय भारत.